आज मी बनवणार होती इडली आणि डोसा. त्यासाठी चटणी तर हवीच म्हणून पहिल्यांदा नारळ तर फोडून घेतला आणि नंतर ना डोसा आणि इडलीचं प्रिपरेशन केलं. तर इडली डोसा बनवून घेतला. रिहू पण उठला होता. 2 दिवस आमचे असेच वेस्ट गेले होते. काहीच अभ्यास केला नव्हता. तो अभ्यास कंप्लीट करण्यासाठी रिहू पहिल्यांदा मी त्याला बसवलं आणि त्याच्याकडून तो अभ्यास कंप्लीट करून वेळ होती स्कूलची तर दोघांनाही मी रेडी करून घेतलं. ईशानचं कम्युनिटी हेल्परमध्ये ईशानला मी बनवलं होतं फार्मर आणि शूज यासाठी घातले होते, की त्याला परत चेंजही करायचं होतं आणि आत्ता चप्पल नंतरनं परत शूज वगैरे हे स्कूलमध्ये इतकं कसं देणार म्हणून मी आधी शूज घालून दिले होते. थोडेसे फोटो वगैरे काढले. नंतरनं घरी आले, त्यांना सोडवून घरी आले. कामं आवरले आणि दळण घेऊन गेले. तसंच मला रियानला पण घ्यायचं होतं आणि स्कूलमध्ये गेली तर हे जे-सी-बी आणि रोलर ग्राउंडचं तिथे काम सुरू होतं कारण की भरपूर दिवस झालं ग्राउंडचं काम चालू आहे. इतक्यात रियानचंही स्कूल सुटलं. रियान आला आणि आज रियानला हे काय भेटलंय हे तुम्हीच ऐका त्याच्याकडून. काय माव हे? सर्टिफिकेट घेऊन आम्ही उड्या मारत घरी आलो. रिहू तर खूप हॅपी होता. त्यानंतर थोडंफार खाल्लं आणि आता कामं तर माझी वाटच बघत होती. कपडे प्रेस करायचे होते. ठेवलेत ते पण ठेवून द्यायचे होते आणि आजकाल रिहू लवकरच झोपतो म्हणजे दिवसभर झोपत नाही तर तो झोपतो इव्हिनिंगला. म्हणून म्हटलं पहिल्यांदा स्टडी करून घ्यावा आणि इव्हिनिंगची वेळ खूप हेक्टिक होऊन जाते. आज स्वयंपाक करायचा असतो, मुलांचा स्टडी घ्यायचा असतो. मग म्हटलं आधी ना आजपासून दुपारीच रिहूचा स्टडी घेऊन टाकू तसाही तो झोपत नाही. तर तो वेळ मी आता इथं युटिलाइज करायचं ठरवलं आणि आता दिवसभर म्हणजे खेळण्यापेक्षा म्हटलं थोडंसं कसं आत्ता स्टडी झालं म्हणजे इव्हिनिंगला तो खेळून नंतरनं जेवण वगैरे करून झोपला तरी चालतं. अशा हेतूने मी आजपासून रिहूचा स्टडी घ्यायचं ठरवलंय दुपारीच आणि तोही मस्त आनंदाने करत होता. जरा वेळ स्टडी वगैरे घेतला मग नंतर मग तो परत खेळत वगैरे बसला आणि इव्हिनिंगचं टायमिंग झाल्यावर परत ते रुटीन सुरूच होणार होतं. आणि तसंही तो झोपणार पण नाही. हाही होतं की कधी-कधी असं होतं ना आता क्लासचा टायमिंग होणार आणि हा झोपणार. तर म्हटलं चला याला थोडं बिझी ठेवायचं. हेच आता थोडंसं काही गोष्टींमध्ये चेंजेस केलेली चांगले असतात आपल्यासाठी पण आणि मुलांसाठी पण. त्याच्यासाठी पण ते हेक्टिक होत नाही आणि माझ्यासाठी पण. तर असा हसत खेळत त्याचा मी पहिला तर स्टडी घेतला. ईशानला स्कूलमधून घेऊन आले आणि नंतर आता ही वेळ होती ती म्हणजे त्यांच्या क्लासची. ईशानला त्याच्या क्लासला सोडून रिहूला मी डान्स क्लाससाठी घेऊन गेली. असा काही टायमिंग होता 4 वाजता. जेव्हा मी ईशानचा क्लास संपवून त्याला घेऊन येते त्यावेळेस पूर्ण अंधार झालेला असतो कारण की आता थंडीचे दिवस सुरू झालेत आणि